माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा तुक्या संगीत त्वामायावे माझे रंगनी नाचावे भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीचे गंगा माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जरी माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जरी भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा पांडुरंगा करू करारविंदेन पदारविंदं मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती विराज दयाच्या पाया माझी मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृपावतार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार गारवा पायाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तरुणानवी दिव्य रूपीच केली न त्यागी दिव्य लोकासी वेग विठाबाई माझे पंढरीची आई भीमानी चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा वारकरी संप्रदायातील महिला संत माते आणि पैकी एक प्रसिद्ध संत श्रेष्ठ श्री जनाबाई महाराज यांचा अगदी छोटासा 4 चरणांचा परमात्मा पांडुरंगाला काही मागणी करणारा त्याला बोलावलं त्याला आपल्याकडे यावं यासाठी प्रार्थना करणारा गुरु आजच्या या कीर्तन सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे जनाबाई महाराज म्हणतात की हे पांडुरंगा मी तुझं लेकरू आहे तू माझी आई आहेस मी तुला बोलावणं करते आहे वेगवेगळे विठाबाई माझे पंढरीची आई तुझ्या चरणांची सेवा करणारी भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाच्या त्या गंगा देवा त्या सगळ्यांना घेऊन तुझ्या नवाजनासहित माझ्या अंतकरणामध्ये तू प्रकट व्हावं तुझ्या सहित त्वामायावे माझे रंग नाचावे माझ्या साधनेचा रंग तू आणला पाहिजे देवा माझी रंग नाचावी आणि शेवटी जनाबाई महाराज म्हणतात की देवा भक्ती माझी आणि त्याला आशीर्वाद तुझा माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जरी भीमानी चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी प्रतिवर्षी पांडुरंगाच्या कृपेने विश्वभावितारेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्री महादेव श्री हनुमंत राय संत श्री एकनाथ महाराज
साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या या श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थानावर अर्थात धांदरफळ बुद्रुक आणि पंचक्रोशी यांच्या आयोजनाने रामेश्वर देवस्थानाच्या समोर भगवान महादेवाच्या समोर भव्य आणि दिव्य महाशिवरात्रीचा महोत्सव आपण सर्व ग्रामस्थ तन मन धनाच्या सहकार्याने संपन्न करत असतात। याही वर्षी हा उत्सव आपण साधू संतांच्या प्रेरणेने महर्षी श्री धोंड ऋषी यांच्या पवित्र अशा सानिध्यामध्ये, त्यांच्या पवित्र अशा भूमीमध्ये, महर्षी अगस्त्य महाराजांच्या या अकोले भूमीमध्ये, पुण्यसलीला प्रवरा मातेच्या कर्म सानिध्यामध्ये हा उत्सव आपण या ठिकाणी संपन्न करत आहात। आमची ही तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आपल्या सप्ताहाचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण श्री जगद्गुरु द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज धर्मीकर यांच्या संपर्काने यांच्याद्वारे माझ्याकडे आलेली आहे। देवस्थान ट्रस्टने अध्यक्ष उपाध्यक्ष सगळी विश्वस्त मंडळी सचिव यांनी सेवा आजची माझ्या वाट्याला दिलेली आहे। सगळी चांगली गायनाचार्य मंडळी, मृदुंगाचार्य मंडळी या निमित्ताने उपस्थित, आमचा धर्मराज साथीसाठी उपस्थित आहे आदरणीय हरिभक्तीपरायण सचिव महाराज, दोन्ही गायनाचार्य विठ्ठल महाराज आणि किल्लारी महाराज चांगली चाल त्यांनी सादर केली। रोजचे अन्नदाते, पंक्तीदाते या सप्ताहाला हर प्रकारचं सहकार्य करणारे आपण सगळे भाविक, आपल्या सगळ्यांना निर्धारित वेळ धरी चरणी देवा चरणी ही सेवा समर्पित करायची। वारकरी संप्रदाय हा फार दूरदृष्टीचा संप्रदाय आहे, फार भविष्यात पाहणारा संप्रदाय आहे। अजून 5000 वर्षांनी, 10,000 वर्षांनी, 15,000 वर्षांनी जरी इतिहासात आपल्याला अडचण पडली, इतिहासात जर काही पुढं पडलं, तर आपल्या संप्रदायाचा जर इतिहास आपण उलगडून पाहिला तर त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडतील। आपला संप्रदाय फार कृतज्ञ संप्रदाय आहे, जुन्या घटना जतन करून ठेवणारा संप्रदाय आहे, जुन्या काळाची आठवण ठेवणारा संप्रदाय आहे। इतकी वर्षे एखादा संप्रदाय पृथ्वी तलावर टिकतो हेच मोठे आश्चर्य आहे। इथं आल्यावर मी जो अभंग म्हटला, रूप पाहता लोचनी सुख झाले हुसाजनी, तुम्हाला कल्पना यावी आज म्हणून साठी सांगतो। 725 वर्ष झाली या अभंगाचं वय, 725 वर्षाचा अभंग, रूप पाहता लोचनी, किती वय? 725 वर्ष। अजून त्या अभंगाची मुलगी दुखत नाही, अजून तो म्हातारा झाला, कमाल आहे। जो अभंग या ठिकाणी मी येण्या अगोदर विनेकरी म्हणत होते, सुंदर ते ध्यान, त्या अभंगाचं वय 400 वर्ष आहे। आपण बारीक विचार करत नाही म्हणून आपल्याला वाटतं चाललंय, छान एक गोष्ट आहे। काळाच्या ओघामध्ये इतकी काळाला पुरून हे अभंग शिल्लक राहिले संतांच्या मुखातले, याचं कारण हा संप्रदाय तेवढ्या ताकदीचा आहे। जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की ज्ञानेश्वर महाराजांची छोटी गझल कोणतं, पटकन उत्तर देते काय? मुक्ताबाई। एका सेकंदात तुम्ही मुक्ताबाईचं नाव सांगितलं। आणखी एक त्यांची बंधू आहे ज्यांची समाधी सासवडला आहे, आणखी बंधू आहे त्यांची समाधी निवृत्तीला। एका क्षणात तुम्ही त्यांच्या तिन्ही भावंडांची नावं सांगितली। थोडं मी तुम्हाला आता असं विचारतो, आपापल्या वडिलांचं नाव आठवून पहा, लगेच आठवत, आपापल्या आजोबांचं नाव आठवा, लगेच आठवत, आपापल्या पंजोबाचं नाव आठवा, आठवण थोडं मुगे आठवण, खापर पंजोबाचं नाव थोडं आठवून पहा, नाही आठवणार ना। ज्याचं रक्त माझ्या अंगात आहे, ज्याचे गुणसूत्र, ज्याचे डीएनए माझ्या अंगात आहे, ज्याच्या गावातल्या जमिनीवर माझं घर आहे, ज्यांनी दिलेली जमीन आज मी पाहुण्याला फिरून दाखवते की माझी जमीन आहे, माझी जमीन आहे, त्या चौथ्या पिढीचं नाव मला आठवत नाही। आणि 750 वर्षांपूर्वीच्या मुक्ताईचं नाव तुम्ही एका क्षणात देता। वारकरी संप्रदायाचा विजय आणि तुम्ही विचार करा, माझ्या कुळातलं चौथं नाव मला आठवत नाही,
खापर बंधवाचं नाव मला आठवत की ज्याने मला संपत्ती दिली, ज्याने मला जमीन दिली गरिबीच्या काळात, ज्याने, तरी आपल्याला तुम्ही कोणाचे वंशज आहात हे सांगणारी माणसं दर 12 वर्षांनी येऊन आपली वंशावळ सांगतात. येतात तुमचं काय म्हणतात, काय म्हणतात, भाट भाट दर 12 वर्षांनी येतात ते. आता ते 3-3 वर्षांनीच यायला लागले, त्यांच्या ते वाटण्या झाल्या. काय करू गाव कमी झाले असते, तुमच्या आजी इथली, तुमची बहिणी तिथली, तुमच्या आजोबा इतकी भाऊ इतके जगले इतके राहिले, तुम्ही याच्या मुळातले आहात त्यातलं सांगतो. तरी पण आपण आपल्या वंश पूर्वजांना विसरतो आणि संतांना आठवण ठेवले. वारकरी संप्रदायाला कुठल्याही प्रश्नांची उत्तरं द्या, आपल्याला इतिहासातून सापडतील. संप्रदायाने एकही प्रसंग, एकही घटना विसरून दिली नाही. एकाही प्रश्नाचं उत्तर आलं तरी ठेवलं. म्हणजे आता तपशीलवार सांगतो कोणकोणते प्रश्न पडतील साधारण आपल्याला उद्या चालू. असा प्रश्न आपल्याला पडू शकतो की ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी ते पंढरपूर वारी निघाली समजा, आणि एखादा मुस्लिम मनुष्य त्यात म्हणू लागला की नाही मला यायचं, मला यायचं, मला यायचं, तर काय करायचं, यायचं की नाही करायचं, सगळा इतिहास उघडावा लागेल, घ्यायचं की नाही. खरंच जर त्याचं मनात परिवर्तन झालं असेल आणि तो जर सच्च्या मनाने येत असेल तर त्याला घ्यावं लागेल. कारण आपला इतिहास असं म्हणतो की संत कबीर आळंदी ते पंढरपूर चालले. संत कबीर काशीहून चालत यायचे आळंदीला. आळंदीला वारकऱ्यांमध्ये सामील व्हायचे आणि आळंदीतून पंढरपुरापर्यंत ते चालायचे. जेव्हा त्यांना असं वाटलं की पुढच्या वर्षी मी येणार नाही, माझ्या पावलांमध्ये इतकी ताकद नाही, तर संत कबीरांनी शेवटच्या वारीला जाताना वारकऱ्यांकडे आपला एक झेंडा दिला, सफेद कापडाचा, आणि सांगितलं माझी आठवण ठेवा, कधीतरी काशीचा मुस्लिम कबीर तुमच्या वारीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत चालत होता. वारकऱ्यांनी ती आठवण 700 वर्ष जपली. महाराज आजही ज्ञानेश्वर महाराजांची वारी निघते, पालखी निघते, सोहळा निघतो. 10 लाख लोक असतात, 10 लाख, 12 लाख, 13 लाख, गाद्या गिरद्या फॅन लोट एसी सगळं सोडून माणसं जातात. तर व्यवस्था असते, असते फार काही व्यवस्था असते, असं नाही कुठे झोपावं लागतं. कधी जेवायला मिळतो, कधी ट्रक जर अडकली तर कधी हाल असतात. तो काय सोपं काम नसतं. एकदा आम्ही सासवडला बोललो, म्हणजे मित्र आम्ही आळंदीला सोबत राहतो, देवीदास महाराज कीर्तन आम्ही आळंदीला राहिलो. आणि आळंदीला जेव्हा होतो तेव्हा माऊलीकडून चालायचो. ते सासवड मुक्कामी आहे, पुणे ते सासवड फार मोठं अंतर, 30-35 किलोमीटरचं अंतर. एकादशी असते गणपतीच्या दिवशी, वरती झेंडेवाडीला हरिपाठ असतो. ते झेंडेवाडीकडून हरिपाठ शब्दाने पुकारला, इतका पाऊस सुरू झाला, एवढा पाऊस पडला त्या सासवडमध्ये, गुडघे इतकं पाणी. जिथं तंबू ठोकलेले त्याचे खेळ पाण्यात, ती झोपण्याची व्यवस्था होती तिथं ते पाण्यात. आम्ही गेलो, बापरे एवढं पाणी आता काय करायचं, म्हटलं आम्ही आपण तळावर जाऊन कीर्तनाला जागर करून मग येऊन मग पाहू. आम्ही कीर्तनाला निघून गेलो. तेवढ्यात एक व्यापाऱ्याकडे वारकऱ्यांनी विनंती केली, दिंडीतल्या लोकांनी त्यांनी छोटस गोडावून त्याचं उघडून दिलं. जी 1000 लोक होती त्यांनी बरोबर आपल्या मुलाकडे मस्त गोडावून लावल्या. त्यांनी जेवण करून, म्हणजे फराळ असतो त्या दिवशी, फराळ करून झोपून गेले. वारीमध्ये काही लोक नाही हुशार आहात, ते असं कीर्तन भजन किरकोळ गोष्टीला फार महत्व त्यांच्या दृष्टीने महत्वाचे विषय म्हणजे कपडे, इस्त्री, दाढी, त्यांच्या दृष्टीने महत्वाचे विषय ते असतात. त्यांचा फोन रिचार्ज, फोन चार्जिंग लावला पाहिजे, चार्जिंग. अशा हुशार लोकांनी जागा अडकून टाकली. आमचा एक मित्र हितेश शेडचा पोरगा, पहिल्यांदा वारीला आला तर बारीश ड्रेस घालावा कपडे, तो बोलतो बरोबर 8 चालायचे 4 लोक करायचे तरी. पण हे साबण कशाला आणले, तर साबणाशिवाय कुठे आंघोळ असते का महाराज, असते वारी. मी कधी जेवणात केली मी लवकर उठावं लागेल. तू सकाळी उठला, साबण घेतला, डायरेक्ट टँकरवर आंघोळ असते. ते मला करी त्याला गेला, साबण बाजूला ठेवला, पॉप चालू केला, पॉप आखा
चांगलं भिजून टाकलं, कॉक बंद केला, साबण काढलं, त्या प्लॅस्टिकच्या काढलं, नाख्या अंगात सोडा, तोंडात सोडा, तोंडात डोळ्यात फेस गेला, म्हणून डोळे बंद केले. तेवढ्या टँकरचा ड्रायव्हर आला, टँकर फार सोयी बिवाल्याचं काम नाही वाटलं. 1.5 मिनिटात आंघोळ करावी लागते, त्याच्यात अर्धा मिनिट समोरच्याला ढकलायचं, शेवटचा अर्धा मिनिट आपल्याला. आणि जागर केला माऊलींच्या तळावर, परत आलो, मग बोलत झाली. आणि मग ओळखड्या घेतल्या, फक्त गोडामध्ये सारखा आम्हाला जागा द्या, आम्हाला जागा द्या, आम्हाला जागा द्या. महाराज कोंबडी आले, आता वारीमध्ये महाराज तिथून तू राणी मी राणी पाणी बोलाली सगळेच महाराज तिथे. खरं सांगतो मी या गाडीवर बाहेर रात्री 12 वाजेपर्यंत उठलो, कोणी जागा मिळाली नाही. स्मशान दिसलं, कोणतं स्मशान. आम्ही पाठ कीर्तन करत होतो, कधीतरी येणं आहेच. रंगीत तालीम त्यावेळेस आपल्याला थोडा सराव त्रास होणार नाही, रस्ता माहिती असेल, झोपायची वगैरे प्रॅक्टिस असेल. स्मशानात झोपला मी, बरं झालं कोणी सरपण बिरपण लागलं. उद्या चालून भविष्यामध्ये कधी असा प्रश्न पडला की मुस्लिम माणूस आळंदी ते पंढरपूर येतो वारीमध्ये, आपली मतं इतकी झाली, आपल्या लोकांना भेटायला लागलं, द्यायचं की नाही. मागे पहा उत्तर मिळेल. संत कबीर कधीतरी सावध होई देवायसा झोले कबीर. उद्या कदाचित कोणी वारकरी संप्रदायाला प्रश्न विचारेल शेकडो वर्षांनी की पुरुष प्रधान संस्कृतीत जन्माला आलेली माणसं तुम्ही वारकरी संप्रदायात स्त्रीला स्थान का, असं जर कोणी प्रश्न विचारेल तर त्याला उत्तर आज मी सेवेसाठी निवडलेला अभंग की आमच्या संप्रदायामध्ये स्त्रीला स्थान काय, ते जनाबाई स्त्री आहे, महिला संत आहे, पण तिचा अभंग इथे कीर्तनाला घेतला जाऊ शकतो. अनुभव येतो. पहिल्या दिवशी दिंडीत पहिल्याच वर्षी कोणी मनुष्य आला आणि त्याला थोडासा अनुभव म्हणायचा असतो, नवीन गाणं त्याला काही फार प्रॅक्टिस नसते, तर तो मनुष्य माझ्या कानात हळूच सांगतो, महाराज तुम्ही बाकीच्या मालिका तुझं पाहतो सांग विवेचन आहे का कमलापती तुम्ही संकरी डबल चालला टेबल चालायला चौगल लावा, काय राग लावा, बेराग राग येऊ एकमेकाचा काय सांगतो. फक्त तेवढा शेवटचा पहिल्या मालिकेतला शेवटचा माझ्यासाठी ठेवा, तो अभंग असतो वेगळे आणि तो एका महिलेच, तो एका स्त्रीचे अभंग कीर्तनाला घेतले जाऊ शकतात. वारकरी संप्रदायामध्ये भविष्यामध्ये पुढे चालून जर असा काही प्रश्न आला त्याचं उत्तर आहे जनाबाईंच्या, त्याचं उत्तर मुक्ताबाईंच्या. ज्ञानेश्वर महाराजांनी चंद्रभागेच्या वाळवंटात डाव्या हातावर काला घेतला आणि सगळ्यांना वाटलं हा वारकरी संप्रदाय इतका महान इतिहास बघा. 1296 सालापर्यंत महाराष्ट्राची राजधानी देवगिरी नावाचा किल्ला होता. दौलताबाद म्हणतात त्याला. तुम्ही जर इथून सिन्नरला आला, तिथून जर समृद्धी महामार्गाला चढला तर जाताना डाव्या हाताला तो किल्ला समृद्धी महामार्गाला दिसतो. छत्रपती संभाजीनगर देवगिरीतून महाराष्ट्राची राजधानी होती. साल होतं 1296 आणि किल्ला जिंकण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक पठाण तुर्कस्तान, काबूल, दिल्ली या मार्गे महाराष्ट्रात आला. त्याने त्या गडाला वेढा टाकला. 4 महिने त्याने वेढा मिळवला. जानेवारी ते मे त्याला काही यश मिळालं. त्याला काही किल्ला मिळाला तो परत निघाला. परत जाताना त्याला खंडोबाचा मान यावरची एक टेकडी लागली. तिथे तो थांबला. काय ना सांगितलं अल्लाउद्दीन ज्या ठिकाणी थांबला होता तो खंडोबाचा मान, तिथे तो थांबला. त्याने एक वार गडाकडे पाहिलं फिरून परतून पाहिलं तर त्याला अनेक शेकोटे पेटलेले दिसल्या गडावर. आणि दिवस होता 29 मेचा, वैशाख महिना. उन्हाळ्याचे दिवस ही महाराष्ट्रीयन लोक शेकतात का काय, शेकोटे का पेटवले. त्यांनी शेतकरी कामावर घरी चालले होते. ऐका बरोबर, शेतकरी कामावर घरी चालले होते. त्याने शेतकऱ्यांना विचारलं इतके शेकोटे कशा काय पेटल्या. शेतकऱ्यांनी उत्तर दिलं शेकोट्याने स्वयंपाक चालला. आमच्या महाराष्ट्रामध्ये जाती असतात. एक जात दुसऱ्याच्या पंक्तीला जेवायला जात नाही. जरी तिचं नाव जात असतं तरी पण जात नाही.
डोक्यातून जात नाही सत आम्ही ना वेगवेगळी जेवतो करा ह्या जातीचं वेगळं पंगत त्या जातीची वेगळी पंगत त्या जातीची पण वेगळी पंगत. त्या अल्लाउद्दीन खिलजीने टाळी वाजवली. दिल्लीकडे निघालेला अल्लाउद्दीन खिलजी म्हटलं आता परतायच लढाईच आपण जिंकणार. त्याची सेना त्याला विचारत होती की 4 कोटी वाया घालवली तुला आताच कसं काय कळतं की आपण परतायचं जिंकायचं आपण जिंकणार लढायचं कसं काय जिंकणार. त्या अल्लाउद्दीन खिलजीने उत्तर दिलं होतं की जी महाराष्ट्रीयन लोक जेवायला एकत्र येत ती लढायला कधीच एकत्र येणार. सार्वजनिक महाराज जी जेवायला एकत्र येत नाही ते लढायला. पूर्वी घरामध्ये 4 भाऊ होती 4. एकाचं जर भांडण झालं ना तिन्ही यायची त्याला सपोर्ट होतो. चावडीवर त्याला जर घेतलं न्याय वाढायचं तर बाकीचे 3 जण त्याला सपोर्ट करायचे. भाऊ रक्ताचा आहे कारण की पंगत एकत्र होतो. पंगत संध्याकाळी जेवायला घरात एकत्र बसायचे. जो एकत्र जेवू शकतो तो एकत्र जेवू शकतो. आता पंगत निघाले ना पण सोबत जेवत नाही. त्याच्यामुळे जर एका भावाचं गावात भांडण झालं त्याला जर गावात 2-5 जण मारायला लागले बाकीचे 3 भाऊ होतात थोडा मार खाऊ रस्त्याला गावाचं काय थोडं हात पाय सुचतील तर नीट राहील थोडासा. का नियम आहे तो तुम्ही नाही एकत्र जेवले तुम्ही एकत्र लढू शकत नाही. एकत्र लढू शकत. आणि खरंच तो अल्लाउद्दीन खिलजी आला त्याने तो गड जिंकला. देवगिरी नावाचा गड जिंकला ताब्यात घेतला तो. आणि 6 जून 1296 ला भगवं निशाण चढवलं गेलं. भगवं निशाण उतरवलं गेलं. महाराष्ट्रावर पारतंत्र्याच्या काळ्या ढगाची पहिली सावली पडली. वाईट घडलं महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत फार वाईट. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे माऊलींनी त्याच साली डाव्या हातावर काला घेतला त्याच साली. आणि ही एकत्र न जेवण्याची पद्धतच मोडून काढली. सगळ्या जातींना चंद्रभागेच्या वाढवून एका रांगेत बसवलं. चोखा महाराज त्याच रांगेत, गोरबाकाका कुंभार त्याच रांगेत, सावता महाराज माळी त्याच रांगेत, वेश्येची मुलगी कानोपात्रा त्याच रांगेत, नामदेव महाराज शिंपी त्याच रांगेत, सावता महाराज माळी त्याच रांगेत, गोरबाकाका कुंभार, कानोबा पाठक उच्चवर्णीय ब्राह्मण त्याच रांगेत. आणि सगळ्यांना काला दिला. सगळ्यांचा काला ज्ञानेश्वर माऊलींनी खाल्ला. महाराष्ट्रातली पहिली सामाजिक क्रांती ज्ञानेश्वर महाराजांनी चंद्रभागेच्या वाळवंट टाकली. एकच टाळी झाली एवढे ताकदीचे संत जगाच्या पाठीवर झालेले ज्ञानेश्वर महाराजांनंतर इतक्या ताकदीचा संत जगाच्या पाठीवर त्यांच्या आधी झाला नाही त्यांच्या नंतरही झाला नाही महाराज. का मी म्हणतो हे वाक्य नाही. संत गोरोबा काका नावाच्या एका मडकी घडवणाऱ्याच्या हातामध्ये थापटणं देऊन जो संत सभेचा परीक्षक आहे असं सांगण्याचं धाडस परत कोणाचं झालं ना महाराज. पहिले एक वेश्येची मुलगी होती श्यामा नावाची गणिका होती तिची मुलगी कानोपात्रा. ती दबक्या पावलांनी आणि तिने विचारलं होतं मी कीर्तनात येऊ शकते का. ज्ञानेश्वर महाराजांनी नुसतं तिला कीर्तनात नाही घेतलं वारकरी संप्रदायातलं संत केले कानोपात्रे वेश्येच्या मुली.
त्या गल्लीला परत कोणी भक्ती नेली नाही महाराज. एवढं सामर्थ्य परत कुणाचं झालं, एवढी ताकद परत कुणाची झाली म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराजांनी एका कापड शिवणाऱ्याच्या गळ्यामध्ये विना अडकवला. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तो वारकरी संप्रदायाचा पहिला कीर्तनकार, त्यांचं नाव नामदेव महाराज. टाळकऱ्यांमध्ये एक महिला दासी संत जनाबाई महाराज पाठीमागे डोळे झाकून उभी होती. पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. तिला ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं होतं, जनाब काय करतेस तू? काय करणार? रांधावाडा उष्टी काढा, उरलं तर खायचं, उरलं तेच खायचं, सगळ्यात शेवटी झोपायचं, सगळ्यात लवकर उठायचं, कारण नामदेवरायांच्या घरची मी दासी. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं होतं, जरा मी तुला प्रपंचाचं नाही विचारत काय करते, मी तुला विचारते परमार्थाचं काय करते, मी काय करणार बाबा? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, जरा माझं तुला सांगणे, तू अभंग करायची. तिचा अंग शहाणा, तिच्या अंगावर रोमांच आले. तिने विचारलं होतं, अभंग करायची? मी अभंग करेन बाबी, पण माझ्या अभंग कोण म्हणेल? ज्ञानेश्वर महाराजांनी तिला शब्द दिला होता, तुझे अभंग मी. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तिची अभंग म्हटली. आपण ज्ञानेश्वर महाराजांचे लेकर आहे म्हणून आपण सुद्धा तिचे अभंग, त्यांचे अभंग कीर्तनाला घेतो. आज मी घेतला जय जय विठाबाई जनाबाई महाराजांचा. तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला ना की वारकरी संप्रदाय म्हणजे का महिलांचं स्थान येतो, काय आपला गंध पाहिजे नास्तिक लोक लक्ष येतो दाखवावं काय काय डोकं लावतात. काल मी कुठेतरी वाचलं बरं का, म्हणजे वाघ घरी चालला होता, पण गाढ होतं भेटलं तर गाढवाला वाघाने विचारलं कुठं चाललं असतं. गाढवाने सांगितलं मी नदीच्या काठी कोवळं लुसलुशीत पांढरं शुभ्र गवत चढून घरी चाललं. ते वाघाने सांगितलं कोवळं बरोबर, लुसलुशीत बरोबर, पांढरं नसतं ते हिरवं असतं, थोडं तेवढं दुरुस्ती कर, करेक्शन तेवढं करून. गाढवाचं झाड मी खाल्लं, मला माहिती पांढरं शुभ्र होतं, आम्हाला माहिती गवतातलं हे हॉटेलच्या ऑर्डर मी दिला, मला माहिती तू काय तुला काय कळतं. शेवटी भांडण राजाकडे. राजाला त्या वाघाने सांगितलं होतं, सरकार तुम्ही ना या गावाला सांगितलं ते म्हणतं गवत पांढरं असतं, मी वाघ हे माझं म्हणणं गवत हिरवं असतं, तुम्ही सांगा तो बरोबर आहे, त्याचा सत्कार करा, जो चुकीचा आहे त्याला तुम्ही शिक्षा करा. त्या राजाने सांगितलं गावात तुझं काय म्हणणं, माझं म्हणणं गवत पांढरं असतं. तर त्या राजाने सांगितलं तू घरी तेवढ्या माहिती बरोबर. वाघाला त्या राजाने सांगितलं तुला 6 महिने कोर्टाला दिला, तुला 6 महिने कोरून दिला जेलमध्ये. सरकार तुम्हाला सुद्धा माहिती नाही का गवत हिरवं असतं? त्या राजाने सांगितलं मला माहिती गवत हिरवं असतं. कमाल झाली आता कधी म्हणतात, म्हणजे गवत हिरवं असतं हे तुम्हाला माहिती आहे, मला जेलमध्ये कोंबणार म्हणतात का, माझा गुन्हा काय? त्या राजाने सांगितलं तुझा गुन्हा असा आहे की तू वाघ असून गाढवाच्या कानात तुझं वाघ असून गाढवाच्या दादीला थोडासा तुझ्या जर दारकाळी शांत होत समजा. आपण वाघ असून गाढवाच्या दादी हा गाढ होतानाच दिलं थोडासा. माझं लय प्रश्न विचारतात पाहतो, काय तुमच्या संप्रदायामध्ये हिंदू धर्मामध्ये महिलांचं स्थान का? त्याला सांगायचं की ज्ञानेश्वर महाराजांची छोटी बहीण मुक्ता आहे, तिने 11 अभंग आपल्या वडील बंधूला उपदेश केला. 11 वडील बंधूला उपदेश केला. 11चे 11 अभंग वारकऱ्यांनी जीवापाड जपलेत, प्राणापलीकडे जपलेत. त्याला ताटीचे अभंग. तुम्ही जर एखाद्या वारकऱ्याला विचारा की 11 अभंगाचं मूल्य काय, त्याची किंमत काय, तर तो वारकरी सांगेल प्राणाच्या पलीकडची, प्राणापेक्षा जास्त. छोट्या बहिणीने, मुलीने, महिलेने सांगितलेले अभंग, पुरुषाला सांगितलेले अभंग वारकरी संप्रदाय 700 वर्ष जतन करतो. महाराज हा द्रष्टा संप्रदाय आहे. हा पुरुष म्हणून याची पूजा नाही, हा मोठा आहे म्हणून याची पूजा नाही. पूजा काय संप्रदायाने ज्ञानाची केली, विवेकाची केली, सद्गुणांची केली आहे आणि गुणांची केली.
तिचं जीवन म्हणजे मोलकरणीचं काय त्याच्यामध्ये त्या जीवनामध्ये तिची भक्ती पाहून, तिचं पांडुरंगावरचं प्रेम पाहून वारकरी संप्रदायाने तिची अभंग आजपर्यंत जिवंत ठेवली. संत जनाबाई महाराज आज मी निवडलेल्या अभंगातून देवाकडे प्रार्थना करतात की हे पांडुरंगा, माझ्यासाठी तू माझ्या हृदयात प्रगट हो, ये देवा तुझ्याचे जनाबाई महाराजांचे अभंग म्हणजे भावने भिजलेले शब्द. संतांमध्ये आमक्याचे अभंग चांगले, तमक्याचे अभंग चांगले नाही असं म्हणण्याची आपली काय लायकी काहीच आपण शिकून देऊ. तरी पण काही अभंग लवकर पाठ होतात आणि काही अभंग मात्र कागदावर लिहून कागद फाटून जातो पण डोक्यात उतरते. हे खरं अभंग सगळे श्रेष्ठ आहे. काही अभंग आपल्या हृदयात लवकर उतरतात, त्यातले जनाबाई महाराजांचे अभंग लवकर पाठवतात. हा माझा अनुभव. त्याचं कारण 2-3 कारण अशी बरं का मला जी दिसतात ती. पहिलं कारण असे, संत जनाबाई या महिला आहेत आणि महिलेचं अंतःकरण मुळात भक्तिपूर्ण असतं. विदर्भातले संत होऊन गेले माधान नावाच्या गावाचे, चांदूरबाजार तालुक्यातले, अमरावती जिल्ह्यातले. त्यांचं संत श्री गुलाबराव महाराज माधान. ते म्हणायचे मी कृष्णाची पत्नी आहे आणि मी माऊलींची मुलगी आहे. मी संतांची लेक, लाडकी कमी संतांची, मजवारी कृपा बहुतांची, अखरी चुडा तिला, अखरी चुडा संतांची, ज्ञानेश्वर महाराजांची मुलगी आहे आणि मी कृष्णाची पत्नी असं म्हणायचं. तर त्यांना त्यांची शिष्यमंडळी विचारायची, महाराज तुम्ही एवढी बुद्धिवान, पुरुष देहामध्ये तुम्हाला पांडुरंगाने ईश्वराने जन्म दिलाय, तुम्ही पुरुष म्हणून जन्माला आला आणि तुम्ही म्हणता लेख ते काय करायचे, साडी पण नेसायची, कृष्णाची मूर्ती ठेवायची, त्या कृष्णाच्या मूर्ती समोर रास गरबा करायचे एकटेच दरवाजा. ते शिष्यांना कळालं, ते शिष्य म्हटले हे बरं नाही महाराज, पुरुष म्हणून तुम्ही जन्माला आले तर स्वतःला कन्या का म्हणतास, का म्हणून स्त्रीत्वाकडे जाता. तर त्या गुलाबराव महाराजांचं उत्तर आहे की मी पुरुष म्हणून देहाने जन्माला आलो असेल खरं, तर मनाने स्त्री झाल्याशिवाय भक्ती संभवत नाही. मनाने ज्ञानेश्वर महाराज पुरुषातले पुरुष आहेत महाराज, पुरुषोत्तम. पण जेव्हा गवळण म्हणायला लागले तेव्हा राधा झाला. ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळ्या गवळणी राधा म्हणून नये, गवळण म्हणून नये, पुरुष नाही. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज मनाने स्त्री झाले. जीवीची या जीवा प्रेम भावाची तुझ वाचुनी केशवा अनुनावडे,
जीवे अनुसरणी अजून काय महाराजांची भाषा गे माय शब्द महिलेच्या मुखातले शब्द किंवा आणखी गुण वाजे भवतार पोहा कान चंदनाची चोरी माझी सर्व ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे आणि ते म्हणतात चंदनाची चोळी द्याल तुम्ही माझा अंग ती जाते आहे. ही भाषा महिलेला शोभणारी आहे कारण ज्ञानेश्वर महाराज राहिले ते राधा झाले ते गौरव मनाने श्री झाल्याशिवाय भक्ती संपवत नाही. श्री मुळात हळवा जन्म म्हणून तर जगातलं सगळ्यात ईश्वर अवघड काम ईश्वराने तिच्यावर सोपवलं. आपल्या सारख्या एका जीवाला जन्म द्यायचं काम. एक माऊली आपल्या सारख्या जीवाला 9 महिन्यांनी जगामध्ये जन्म देते. याच्यासारखं दुसरं आश्चर्य नाही मला माझ्या ते काम ईश्वराने सगळ्यात प्रेशियस अनुभव काम अवघड काम सगळ्यात चांगलं काम माता माऊल्यांकडे त्यासाठी ईश्वराने दिले. पुरुष ते काम करू शकत नाही ईश्वराला माहिती. तुम्ही ना 6 महिन्याचे लेकरू बाप आपले 2 दिवस सांभाळायला ते तो बाप त्याचा तरी वेळा जाऊन स्वतःचा तरी काहीतरी येतच नाही काहीतरी येतो शक्य तिकडं म्हणून लाड केले कधी संतांची म्हणून जीवीची जीवन जनाबाई महाराजांच्या अभंगी इतके गोड का त्या देहानी महिला आहे आणि मनाने तर त्या स्त्री आहेच. परमात्म्याची ओढ त्यांना आहेच. एक कारण दुसरं कारण जनाबाई महाराजांचे अभंग गोड असण्याचं असेल की प्रत्येक संताला कोणीतरी लिहून देणार लाभला. उदाहरणार्थ एकनाथ महाराजांनी सांगावं आणि त्यांचा सेवक होता उद्धव त्यांनी लिहावं. उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगावी लिहावी. सच्चिदानंद बाबा थावरे यांनी कुलकर्णी पद आहे त्यांचं थावरे आणलं. 1212 करे टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक गुरुदारा. उदाहरणार्थ व्यासांनी महाभारत सांगावं गणपती बाप्पानी लिहून. उदाहरणार्थ तुकाराम महाराजांनी अभंग फक्त कीर्तनात गावे घ्यावे उत्स्फूर्त असं ठरलेलं थोडी होतं की आज हा उद्या उत्स्फूर्त टाळकऱ्यांमध्ये 2 जण होते गंगाराम पंत पवार संत आणि संताजी महाराज जगनाडे सुडुमरे ते त्यांनी ते दोघांनी ते अभंग असे कागदावर उतरवून घ्यावे. त्याला उपलेख जनाबाई महाराजांनी अभंग गावे तर त्या अशिक्षित त्यांचे अभंग साक्षात पांडुरंगाने कागदावर उतरवले. पांडुरंगाने जनाबाई महाराज चरित्रात म्हणतात जनीने बोलिले पैसेची लिहिली. जनाबाई महाराजांनी बोलावं आणि पांडुरंगाने साक्षात कागदावर उतरवून घ्यावे. देवाच्या हातातून उतरलेले शब्द आहेत म्हणून इतके सुंदर. एकदा जनाबाई महाराजांनी शिव्या दिल्या होत्या देवा त्या सुद्धा लिहाव्या आपल्या देवा. कमिटमेंट होती ना की तू बोलशील तसं मी स्वतःला दिलेले शिव्या देवाने स्वतः उतरवून काय देवाच्या हातातून उतरलेले शब्द आहेत. म्हणून जनाबाईच्या अभंगाला वेगळीच बोली. Oh